नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे गुजरात स्पेशल दाल ढोकली। तर त्यासाठी मी इथे 1 कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतले। त्यामध्ये 1 टमाटर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतले। आता याला 4 ते 5 शिट्ट्या काढून आपल्याला शिजून घ्यायची डाळ। आता इथे मी फ्रेश मिरची पेस्ट बनवणार आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीर, थोडी मिरची, थोडा लसूण आणि मीठ हे वाटून घेतलं आहे। आता इथे मी एक बाउल घेतले। बाउलमध्ये 1 मोठा चमच बेसन, 2 मोठे चमच गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मिरचीची पेस्ट आणि इथे मी हे सर्व मसाले अर्धा चम्मच घेतलेत। लाल तिखट, मिक्स मसाला आणि अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता याच्यामध्ये पाणी मिक्स करून छान आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली। याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकायचा आहे, जिरे पण टाकायचे आहेत। आता हे छान मी मळून घेतलं आहे। आता हे बघू शकता डाळ शिजून रेडी झालेली आहे। आता आपल्याला याला पातळ करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून। आता इथे मी हे मळलेल्या पिठाचे 2 उंडे करून घेतलेत आणि त्याला आपल्याला चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे। आता मी याला छान कापून घेते। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकले, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, अर्धा चम्मच मेथी दाणे आणि 1 चम्मच राई जिरे आणि अर्धा चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच मिरचीची पेस्ट। ते सर्व आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचे आहे। त्याच्यात अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि घरगुती मसाला आणि याच्यामध्ये मी 1 मोठं टमाटर कापून टाकलं आहे। तर छान ही फोडणी तयार करायची आहे। आता याच्यात ही डाळ टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी आणि ही ढोकली बघू शकताय छान बनवली आहे। आता ही एक ढोकली याच्यामध्ये या डाळीला उकळा आल्यानंतर टाकून घ्यायचं आहे। असं सरळ ढोकली मी या डाळीमध्ये टाकून घेत आहे। आता वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे। बघू शकताय दाल ढोकली रेडी झालेली आहे। ही दाल ढोकली गुजरातला आणि राजस्थानला फेमस आहे। तर ही दाल ढोकली शिजून रेडी झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र।